हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज न्यू ब्लॉग असा आहे की आम्ही जातो आहे वरती डोंगरावर आणि हे धबधबा आहे का त्याच्या खाली एक धबधबा आहे आणि तिकडे एक धबधबा आहे. रील शूट करण्यासाठी आपण तिकडे त्याला थोडं पडली मला. तर आता मी थोडंसं वरती आलो. येताना नीट मला करता आलं नाही कारण ब्लॉग करता नीट नाही आला. हे बघ याचा काय तो बघ थांब नको नीट करतात. हाय शुभम, थँक्यू. त्याचं पण यूट्यूब चॅनल कणकवलीकर आहे, ब्लॉग्स. मी नंतर लिंक देईन. आणि तर आता आम्ही स्टार्टिंग केलंय चालायला पकड. आणि एवढी बेकार हालत झाली आहे की असं वाटतं इकडून रिटर्न मागे जाऊ. म्हणजे यांच्यासाठी माझ्यासाठी नाही, हो राहू दे. मी घाम आला तरी काय झालं तरी हळूहळू चालणार आहे. आणि इथं काय एवढा ब्लॉग बनवता येत नाही, त्यामुळे मी थोडं सांभाळून घेतो आणि हिचं ब्लॉग पूर्ण करेन. गॅरंटी. तर स्टार्ट झालं आहे, स्टार्ट टू एंड नाही दाखवू शकत कारण माझा पण ब्लॉग बनवूचं आहे थोडंफार. मालवणी पण थोडं करशील. हां तर आता किती त्याच्याकडे शब्द नाहीत. पकडा. तर आम्ही पुढे गेल्यावर असं मी चालतो आहे. पाऊस असतो म्हणून इथे खूप स्लिपली जात. अरे बोल एवढा काय त्याच्यात घाबरीचं. तू पाठी का बघितलंस? पण बोलून जायचं जे एडो लोक ते बघतील. जसं की तू इथे खूप हालत खराब होत आहे. म्हणजे मला सवय आहे, मी माझ्या गावी इथे मी परत माझा एक मामा आहे, तो पण ब्लॉग शूट वगैरे करायला आलेला आहे. मी खूप लहान होती तेव्हा मी स्टार्ट केलेलं. मला येतं बेसिक पण मला दमाचा त्रास होतो लगेच. थोडासा पण नाही चालली मला लगेच त्रास होतो. म्हणून मध्ये मध्ये ब्लॉग मी थांबू तसं मी स्टार्ट करत जाईन जितकं होईल तितकं. तर मित्रांनो अर्धा रस्ता चढून आत्ता आपण 20-25 मिनटाच्या रस्त्यावरती, मग ती 20 मिनटं पण आमच्यासाठी 1 तास वाटतं. तर ह्याचं ब्लॉग माझ्याकडेच अजून धडपडता ते बघा वरती बाकीचे. वा क्लॅरिटी भारी आहे. आणि या खाली आहे बघता बघा साईड. चला हे डोंगरच चढू का आता बेकार आलं तर. पाऊस येतोय का? तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलो देव होळ्यांजवळ. आणि सृष्टी जो तुमचा व्लॉगर आहे तर पुढे चालला आमच्याकडे सगळं सोपवून. आणि हे देव होळे करून आपण इकडून सरळ चालत जाणार आहोत इकडच्या दुसऱ्या होळ्यांवरती का महार होळे काहीतरी बोलतात. तर मला एवढे अंदाज नाही, म्हणजे बोलतात ते माहिती आहे. आणि याच्या मागची हिस्ट्री एवढी तरी नाही सांगितली तरी काय लोक म्हणजे चुकीची कमेंट करतात. हां आणि पक्की म्हणजे सांगू शकत नाही या गोष्टीबद्दल. तर आपण असे इकडे जाणार आहोत आणि इथून मग पुढे सुतारवाडी करून आपली वाडी आहे तिकडे उतरून खाली या साईडला आपले घरात इकडे येतं. आणि हे खाली नदी वगैरे म्हणजे छोटंसं व्हाळ वगैरे आपलं, ही सगळी घरात इकडे आपली कणेडी कणकवली अशी इकडून दिसतात. आणि हे संपूर्ण ह्याच्या मागे भिरवंडा गाव
इकडे आपण घाटावरती म्हणजे कोल्हापूर राधानगरी काहीतरी हां ह्या साईडलाच येतं, ही साईड येतं. आणि आता आपण हे ना सुरू करूया वर चढू. ब्लॉगरची आत्या मागे उभी असं, मावशी सॉरी आत्या नाही मावशी. चला. आणि वरती सगळ्यांची आवाज बघा, बुंब बुंब पाठी रवलं, कारण खूप दम लागतं. थोडा रिस्क का पण पोचू वरती आपण. पण जो ब्लॉगर आहे तुमचा तोच आधीच जाऊन पोचलो वरती. ते बघा वरती बसले सगळेजण, दिसतात की नाही माहीत नाही. असं त्याला तर वरती जाऊन कंटिन्यू करीत, हा करीत नाही तर ह्या तरी करीत. चला हां चला, आवाज देता दीदी. आता आपण वरती पोचलो आणि तुमचे काय ब्लॉगर बोलूक तयारच नाही. लाजता जामा सगळ्यांका बघून. तर इकडे आता भेल बनवण्यासाठी प्रतीक्षाताई बसलेत आपले, अशी मैत्रीण पण इकडे. आणि पाऊस म्हणजे ओली भेल होणार आता आपली सुकी भेलच्या जागी. तर सगळेजण तिकडे बसले होते. अजून तू काय बोलणार? मी काय नाही बोलणार आहे. लय लाजतं बाबा. मग आणि काय? अशीच लाकडं वगैरे आपण या बॅगमधून सगळं भरून घेऊन आलोय. पावसाने थोडा वेळ थांबवेत तेवढा बरं, कारण आम्हाला मॅगी पण बनवायची आहे. मग पाणी आपल्या कमी पडणार नाही. हां, आणि ती मॅगी बनवण्यासाठी आपण त्या डोंगरावरती जाणार आहोत. तो डोंगरच आहे. आणि ह्या साईडला इकडून तलाव वगैरे दिसणार. कोणता ते पण नाव सांग. हरकुळ तलाव दिसणार वर. तर आता शाउट आउट दे मला. आणि हे बघा इकडे. तर हिच्या ब्लॉगला जरा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर त्याला पण करा. लागव ना. आणि माझ्या पण चॅनल माझं थोडं खराब दिसतं, तर जास्तीत जास्त सपोर्ट करा. कसे कधी ब्लॉग येतील ते माहिती नाही आमका, पण शॉर्ट्स व्हिडिओ टाकता काय काय वाटतं हल्ली. बघा यशला पण दाखवले. यश इकडे. आणि यश तो एकदम फेवरेट आहे बघा. ते कांदे माझे काय प्रश्न बघ, ते काय विचारलं कांदे दे, ते म्हणतो माझे काय होत काय दो ए बाबा. त्याचा डायलॉग. आणि यशचं डायलॉग काय तू ते बोल जास्त आता मोठं झालं. एकदा केलेलं आठवतं काय प्रसाद नाही ना, हे तो पण आहे ना तो. बोल तुझा डायलॉग बोल. तू बोल डायलॉग. माझा काहीच डायलॉग नाही. चला आता आपण भेल बनूया. आता पुढचा ब्लॉग कर कंटिन्यू. माझा पण ब्लॉग बाकी आहे. का मदत करू नाही शकत. दोन ब्लॉग कसे बनवू. बनवू शकतो. चला सॉरी बघा गाव गुंड दिसता मिले. चला ब्लॉग शूट करते आहे ना. शॉर्ट व्हिडिओ काढायचा. आता इथे ललित दादा भेल बनवतोय. मास्टर शेफ आहे बोल. तू बोल ना. मास्टर शेफ आहे. त्यासाठी खास उचलून आणलो आम्ही त्याच्या इकडून भेल बनवण्यासाठी. आणि हे लोक काय कामाचे नाही म्हणजे ते हा हेल्पर आपण सगळे. हा. ते दोघं बिचारे काम करत आहेत, हा काहीच नाही ऑर्डर सोडतोय. कोण बोलणार नाही त्याच्या ब्लॉग मध्ये. चालेल चालेल चालेल. बघा आता भेल वगैरे कशी बनवतात. पावसानं पण सुरुवात केलेली आहे. आणि तुमचं ब्लॉगर खरंच काय कामाचं नाही. अजून तरी मी शेवटपर्यंत प्रूफ देऊ शकतो. यशला घे. तो लाजतो माझ्याशी, कधी इतका लाजला बोलतच तो. नाही तो. तर पोरी बघितल्यावर लाजतं. आमची भेल झाली आहे रेडी. आणि ओली होत आहे. ओली भेल. आणि इथे पाऊस पण खूप आलाय, बघू शकता. खूप असा. चला भेल खाऊ घ्या लवकर लवकर. चला खा बोल तर हे बघा सगळेजण आता भेल बनवली आणि ती खातात इकडे. तर सुकी भेल होती पण पावसामुळे ओली भेल झाली आहे. आणि पण खाता. कशी आहे भेल आता बोल तू ब्लॉग मध्ये काय काय. मी थोडी इंट्रोवर्ट आहे म्हणून मी नाही जास्त बोलत आहे.
एकाच हे अटकलं तर अटकलंय. बो हां आणि इथे खूप असं थंड थंड वाटतंय, छान वाटतंय. ग्रीनरी हे एक धडपडत तर पाऊस येतं मध्ये ऊन येतं असं सगळं चाललं पण वातावरण बघा एकदम खूप भारी असं सगळ्या इकडे बघून इकडे तिकडे मस्तपैकी भेळ खातात म्हणजे वातावरण या डोंगराचा आनंद घेत आणि ह्याची मावशी कैरी वगैरे टाकलेली आहे पुढे मॅगी वगैरे पण बनणार आहे त्याचं व्लॉग तूच बनव बघूया. ट्राय करीत म्हणजे पुढे ब्लॉग असो नाही कंटिन्यू करीत बाकी तिकडेच तर पुढे कर कंटिन्यू आता माका खाऊ दे हा पाडवतोय. तू बघितलंस ना म्हणून चुप्प बस. हे पुढे आपण मुलं जाऊया आता वरती घेतो आहे ना, आहे का? काढायचा. कसं वाटलं चढून? बेकार आले तिथे आम्ही इतकं दम्याच्या असं त्रासवाली येऊ हां ज्यांका दमू वगैरे ते येऊ नका जे चांगले आहेत ते नाही येऊ येताना आपल्यासाठी साखर पाणी वगैरे घेऊन येऊ लिंबू वगैरे पिऊन आणि खूप बेकार आलं होतं अजून वरती जायचंय. भरपूर वरती जायचं 4 डोंगर एकदम वरती नाही जायचं ना. ह्याच्यावरती एकदमच वरती दे पकड दे. ललित घे व्हिडिओ आता चांगली या जर चांगला व्हिडिओ. खूप मजा येते. कोकणी रानमाणूस हां, काय बोलला? कोकणी रानमाणूस ए इथे फोटो मस्त येईल. आता आम्ही खाली जातोय फोटो काढायला. माझ्याकडे रे 36च रवली फोन दे ते हरकुलचं डॅम आहे. क्लाउडीस क्लाउडीस. जानू तुला इथे येऊन कसं वाटतं माझ्या मामाच्या गावी? छान वाटतं, खूप छान वाटतं. नेक्स्ट टाइम येणार? हा, बोलशील तरी. मी बोलवेन पण तू येशील? हा, का नाही येणार? तुझा अर्धाच चेहरा येतोय, पुरा दाखव. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरतोय जाते आम्ही त्या रोडने गेलेलो आता येते इकडून आलो असं उलट हां बोला. तर येताना खूप हाल होत आहेत खाली जाताना, इथं ना एकदम. चढते पण खूप हाल झाले पण इतके नाही झाले जितक्यात तुझा पण चुकाला. हां हां जितके वरती चढताना नाही झाले तितके खाली उतरताना झाले, कारण पावसामुळे ते खूप अशी माती हे झाली आहे. हां आणि आता इकडे मॅगी बनवायचा प्लॅनिंग चालू आहे. ते नाही, पुढं. नाही कॅन्सर पुढे पुढे भूक लागल्यामुळे मग ती मॅगीच दिसतं पूर्ण आत्तापर्यंत. जरा व्ह्यू बघतो रे, पाणी भेटू दे टोप धुवायला. पण खूप मजा आली. असं पुढच्या वर्षी परत जर आले तर कोण नाही घेऊन येणार तुका आता दमतं असं म्हणजे की इकडं चढूक जमा नाही का 4 जण पकडूक लागतात. उतरतानाच लागले फक्त. हां कारण रिस्की आहे थोडा रस्ता. ह्याच्या फोनमध्ये एकदम वेगळं दिसते रे मी. नवीन फोन आहे ना म्हणून. आणि या लोकांनी जो प्रँक केला की माझा फोन फुटलाय नवीन दिलेला, माझा टेन्शन होता म्हणून बीपी मी वाढलो उतरत नव्हती. बीपी वाढलो काही कमी झालं म्हणून नीट उतरत नव्हती मी. त्यामुळे आता मला समजलं की माझ्या फोनला काही झालं नाही, मी आता नीट चालू शकते. कसला टेन्शन बा आमका उतरूचा टेन्शन आणि हे काय फोनचा टेन्शन. मग तो नवीन असं. फोन आहे, टेन्शन येणार आहे. चलो भेटूया पुढे मॅगी खाताना. मॅगी खाताना. बनवणारा सृष्टी हां चला बनवूक येत नाही पण बनवणार. येतं मला, मला सगळं जेवण करता येतं. चला आता बाय बाय.
हे बघा इतकं पावसामुळे हे ओलं झालं आहे, माती सरकते. पकडून बस. बस खाली पुढे ठेव. अरे पाय एक पाय पुढे ठेव, एक पाठी ठेव. साईटी धर, दोन साईटी ना. आता पाहिजे ठेवलंस. चला सायलो पेटो. धर सायलेक पेटो. या पान सायलाचं. गाईस तुम्ही आता बघू शकता की इथे आता मॅगी बनवत आहे. सगळे लोक मॅगी बनवतात. फोन बुडून व्हिडिओ हो दिसतो मस्त. आपली आहे दोन एकच बनव. ते आता सुरुवात झाली आहे मॅगी बनवची. दोन्ही मॅगी एकत्रच करतो. काय झाला. पाऊस गेलो ऊन इला. तांदूळ काही ना आणलाय तू. बाकीचे काय आणि जास्त होतं मला. हे बघा मॅगी कशी खायचं. उगाच वाचल्यांची बमने. ए पाणी सोड. काय नाही जातलं बसलं बघा. सोड पाणी. अरे थोडा आता बघ काही घरात घातले नाही. आता बघ खोल आहे ना. तू बनवणार होतस ना. हो पण आता ते लोक बनवणार आहे त्याच्यात असतो काल बॅग येता माझ्या. काय तुम्ही पण रे चमचा तो कशात हळू आपट फोन असा. खाली बघ दगड फेकून जाऊया का. काढून देतो हाताकडे. कोणतरी का शांत गावात चाललो. मी बरोबर बंद करतो. याला एकटं ऐकत नाही काय नाही. कोण काय बोलतो ते तसंच टाकतो. आमची मॅगी खाऊन झाली. आता ब्लॉगर भांडी घासते. करते बाकी काय करत नाही. कारण ह्याने काही काम नाही केलं म्हणून ह्याला भांडी घासायला दिलंय. काय बोललास. खाल्या तू आवडले. काय बोललास. तर फायनली काट्याकुट्यातून धडपडून वगैरे हे तुमचं व्लॉगर धडपडत आहे इकडेचा. कॅपॅसिटी संपली त्याची. तर सकाळी 9 वाजता चालू केलेल्या 4:15 झाले आता. तर व्लॉग आता एंड करता. बोल मजा येईल ना तुला. खूप मजा आली. फक्त उतरताना आणि वरती जाताना दमली. उतरताना मजा आली. चढताना ए हळू. तर बोल व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि छान म्हणजे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
सबस्क्राईब पण करा. माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब त्याच्या करा. चॅनलला कणकवलीकर व्लॉग्स. हां, मी लिंक देईन तिच्या चॅनलची. माझ्या तिची मैत्रीण ती बघा तिकडे पण हुमले, मैत्रीण पण आली आहे. मुंग्या चढल्या अंगावरतीच. तर चला बाय बाय. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. हो. लहान पोरगी आहे.